स्पर्धा आपल्याला ही जरंडी काळामध्ये चषक 2025 ही देखील डे नाईट स्पर्धेसारखी आपल्याला पाहायला मिळते। चला लगेचच का आपण स्टेजवर यायचंय। जे की 11 निगडे संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो आपण लगेच व्यासपीठाजवळ यायचं आणि आयोजक सांगतील तसं करायचं। चला मॅचला करूया सुरुवात। धन्यवाद डीडी सर। चला स्पीडअप मध्ये मॅच सुरू करायचे। हॅलो चेक। चला मॅचला सुरुवात करायची आहे। बॉल पोहोचवायचा आहे। दोन्ही बॉल पोहोचवा दादा। 2 षटकांचा सामना असेल। एक जर पाहिले गेले तर स्क्वेअर लेग मिड विकेट डीजे तेजसला आपण पाहतोय काव कॉर्नर, उमेशला पाहतोय लॉंग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा, कव्हर, पॉइंट, कव्हर, मिड ऑन आणि स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सजवले। गोलंदाजी ट्रॅक वरती। गोलंदाज अनिकेत पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅक वरती। मित्रांनो आई जरंडी काळंबादेवी चषक 2025 चा महापर्व आणि या महापर्वासाठी जेवढे उपस्थित मान्यवर प्रेक्षक मायबाप आणि जीटीसी लाईव्ह वरती जोडलेला प्रत्येक दर्शक त्यांचं सहर्ष स्वागत। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत फायनलच्या महामुकाबल्याचं स्वागत पहिल्या चेंडूने। पहिलाच बॉल पूल करण्याचा प्रयत्न जरूर राहिला। सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉल येतोय, माफ करा डिक्लेअर येते। आमचे पंच पवार सर असतील, भगत सर, कुंभार सर यांचं खूप चांगली पंचांची कामगिरी। MCA क्वालिफाईड पंच आहेत। धावपलकावरती धाव लागते एक। अक्षय आणि विराज ही सलामीची जोडी। ओ लॉफ्ट केलाय, खूप उंच गेलाय। मिडॉनचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे, खूप वेळ आहे। संधी आणि संधीचं सोनं, जल्लोष एकच होतोय मैदानामध्ये। विकेटचं पतन। वेलकम डीजे। मिस्टर 18 हरीश मैदानाच्या आतमध्ये उतरतोय महत्वाची भूमिका निभावण्यासाठी। दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज अक्षय OUT आउट झालेला आहे। एक धावपलकावरती लागली आहे, ती त्याच्या बॅट मधून आले। आपण आता पाहतोय हॅरी उतरलाय, हरीश त्याच्यावरती जिम्मेदारी आहे। विजेता कोण असेल? जो जिंकेल तो विजेता, जो प्रयत्न करेल तो विजेता आणि जो आपल्या मनगटातील ताकद दाखवेल तो विजेता। तेजस खूप लांबचा प्रवास, व्हॉट एफर्ट यार। अतिशय वेगाने तो चेंडू अडवला जातोय। पहिली धाव वेगाने, दुसरी धाव पण वेगाने कंप्लीट केली जाते। सगळ्यांचं लक्ष होतं या स्पर्धेवरती। कित्येक दिवसाचा प्रवास, आमचे राहुल कदम दादा कित्येक दिवस आमच्या सोबत जोडले होते। पोलाड या नावाने त्यांना जाणलं जातं, परंतु या स्पर्धेसाठी खूप अतोत्तंत प्रयत्न त्यांचा। आणि हा प्रवास जेवढे मान्यवर आहेत, जे आमचे धनराशी ज्यांनी दिली आहे त्यांच्या व्यतिरिक्त हा चित्रपट उभा राहिला नसता। आणि निर्माते, हे प्रोड्युसर, एक सगळ्यांचं मी मनापासून आभार करतो। थोडंसं पंबल पाहायला मिळते। चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला, धाव वेगाने घेतली जाते। हरीच्या बॅट मधून आणखीन 2 धावा जोडल्या जातील धावफलकावरती। या 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचतोय 5। पहिलं षटक प्रगतीपथावरती हात खोलून दिलेले नाहीये। ऑफसाइड दी ऑफ। याच दरम्यान नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख आणि पाटण तालुका संपर्क प्रमुख आणि पाटण तालुक्यातील एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय चंद्रकांत दादा चाळके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांना देखील विनंती करतो की आपण आपलं देखील या स्पर्धेनिमित्त सहर्ष स्वागत आहे। दादा आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय। चांगली बॉलिंग आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ विजेता संघ राहिला अध्यक्ष चषकामध्ये आणि तोच प्रेरणा घेऊन उतरलेला मैदानात संघ हरीश। हो यावेळी सोडून दिलेला आहे, पंच व्हाईट बॉल दर्शवतायत। एक्स्ट्राची धाव जोडली जाते। तत्पूर्वी या स्पर्धेदरम्यान नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख पाटण तालुका संपर्क प्रमुख माननीय आदरणीय चंद्रकांत चाळके साहेब यांचं आगमन झालेलं आहे। साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहायचं। या फायनलच्या महामुकाबल्यासाठी साहेबांची वर्णी लागलेली आहे। पुन्हा एकदा सोडून दिला जातोय। आणखीन एक एक्स्ट्राची धाव जोडली जाते धावफलकावरती। आमचे गुणलेखक पवार सर
खूप मोठं योगदान राहिले 2 दिवस अतिशय बारकावीने त्यांनी या स्पर्धेवरती लक्ष ठेवलंय धाव फलक पोहोचतंय 9 या आकड्यावरती ओ चांगला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न डॉट बॉल टाळ्या वाजतायत मैदानाच्या आतमध्ये चला नवीन गोलंदाज वेगाने यायचा मित्रा पहिल्या षटकाखेरीज जर धावा पाहिल्या तर 9 अक्षय पात्र बाद झालाय ज्या फलंदाजाच्या जोरावरती या संघाने इथपर्यंत मॅच जिंकत आला होता सलतेवाडी संघ तो बाद झाला परंतु हरीश प्रयत्न करतोय आणि त्याच्या जोडीला त्याचा साथीदार विराज ज्याच्या नावावर मध्येच राज आहे त्याला राज करावं लागेल या 6 चेंडू मध्ये परंतु समोर गोलंदाज आहे चिक्कू मिस्टर 18 सामनावीरची जर्सी त्याने परिधान केले पहिला बॉल येतोय दुसऱ्या षटकातील आणि लाईट्स फ्लेक्स ज्या मैदानाच्या चौफेर लागले त्यामुळे या मैदानाची रोषणाई अजून रोशन झालेली आहे ओ चांगला फटका आहे उडवलाय चेंडू कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये डीपला एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय धावत धावत तोपर्यंत पहिली धाव आणि दुसरी धाव देखील सुरेख कंप्लीट केली जाते 2 धावा धावफलकावरती लावल्या जात आहे धावफलक पोहोचतंय थेट जाऊन 11 नेल्सन नंबर 11 या आकड्यावरती धाव फलक पाहतोय आपण सलतेवाडी संघाचं त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान या फायनलच्या महामुकाबल्यासाठी नवी उपजिल्हा प्रमुख पाटण तालुका संपर्क प्रमुख माननीय आदरणीय चंद्रकांत चाळके साहेब यांचं आगमन झालेलं आहे साहेबांचं मनापासून आभार व्हाईट बॉल ही धावफलकावरती लावली जाते उडत्या पाखराला परतीची तमान असावी नजरेत सदैव नवी दिशा असावी घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही परंतु नजरेत सदैव नवी दिशा शोधण्याची जिद्द असावी असे आमच्या जिद्दीचे आणि सातत्यानं पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ याच्या पाठीशी एक खंबीर नेतृत्व एक खंबीर विचारसरणी घेऊन आपल्या सातत्यानं सोबत उभं राहणारं व्यक्तिमत्व युवकांच्या मनावरती युवकांचा बुलंद आवाज माननीय आदरणीय चंद्रकांत चाळके साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या आगमनासाठी चेंडू उडवलेला आहे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पकडले जातोय झेल अंकित आहे त्याच्या खाली संस्कृतीची रीत अशी सदैव तत्पर त्याला कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुले तुमच्या स्वागताला आईजरंडी काळामध्ये विचषक 2025 याने भव्य दिव्य सोहळ्यासाठी आगमन होत आहे मुख्य व्यासपट्ट्यावरती या खऱ्या अर्थाने या व्यासपीठाची शोभा जर वाढवली असती तर ती साहेबांच्या आगमनाने याच दरम्यान नवी मुंबई प्रमुख आणि पाटण तालुक्याच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभे असणारं दानशूर व्यक्तिमत्व आणि थोड्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील पाटण तालुका एकवाडी एक संघ यांच्या माध्यमातून आपल्याला एक बरोबर क्रिकेटमध्ये एक मनापासून प्रेम ठेवणारे व्यक्तिमत्व संजय आंबुळकर साहेब आमचे लाडके बापू यांचं देखील आगमन झाले आणि खऱ्या अर्थानं या जर पाहिले गेले तर मंचाला शोभा जर आली असेल तर या संपूर्ण मान्यवरांच्या आगमनामुळे त्याचबरोबर माननीय आदरणीय माथाडी कामगार युनियन लीडर आमचे संभाजी कोळेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे मित्रांनो या स्पर्धेसाठी अगदी वेळात वेळ काढून मान्यवर इथे आले त्यांचं मनापासून आभार चालू असलेल्या मॅच मध्ये जाऊया खऱ्या अर्थाने या खेळाला जर शोभा वाढली असेल या मंचाला शोभा वाढली असेल तर आमच्या साहेबांच्या आगमनाने धावफलक जर पाहिलं गेलं तर पोहोचला आहे 12 या आकड्यावरती उर्वरित काही चेंडू शिल्लक आहेत अजय चिक्कू कोणत्याही पद्धतीचा चान्स देत नाहीये फलंदाजांना ओ चांगला बॉल यावेळेस लेग ब्रेक आणखीन एक चांगला चेंडू फलंदाज परततोय विकेटचं पतन काय षटक हाताळले दुसरं षटक अजयचं जसं आला गोलंदाजीला पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्यानंतर कॅच विकेट त्यानंतर 2 डॉट आणि त्यानंतर ही यष्टीरक्षकाच्या हस्ते आलेली ही विकेट सलग 4 डॉट आणि त्यात 2 विकेट आपल्या संघासाठी आणि अध्यक्ष चषकाचा मानकरी ठरलेला संघ आणि विरुद्ध सलतेवाडी संघ पाहतोय त्याचबरोबर यशवंत नीती या न्यूज चॅनलचे पत्रकार
माननीय आदरणीय संजय जी सावंत साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. साहेबांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणखीन एक चांगला बॉल धावफलक जर पाहिलं तर 14 आकड्यावरती 12 चेंडू 15 धावांची गरज. चला स्पीडअप मध्ये यायचं आहे कोळेकरवाडी संघ आणि सलतेवाडी संघ. आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खऱ्या अर्थाने या मंचाला जर शोभा वाढवली असेल तर आमच्या या मान्यवरांनी अतिशय वेळात वेळ आजच्या जगामध्ये लोकांना सगळं काही देण्यासाठी आहे, परंतु त्यांच्याकडे नाहीये वेळ. जनसामान्यांसाठी नव्या आव्हानांना सामोरे जात नवनिर्मितीची स्वप्न सत्यात उतरवणारे आणि एक सृजनशील असं व्यक्तिमत्व आदरणीय चाळके साहेब सातत्याने युवकांच्या पाठीशी उभे राहतात. युवकांच्या मनोकामना, युवकांचे विचार, युवकांची या महाकाई अशा या स्वप्न नगरीमध्ये स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी एक स्वप्नाळू म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व सातत्यानं आपल्या या असोसिएशनसाठी एक थोर व्यक्तिमत्व म्हणून उभं राहिलेलं व्यक्तिमत्व आज मंचावरती आहे. त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर मोरिया 11 या संघाचे कर्णधार यांनी रुपेश सनुगले यांनी मंचावरती यायची कृपा करावी. चला स्पीडअप घ्यायचा आहे कोळेकरवाडी संघ. छत्रपती 11 कोळेकरवाडी डीजे तेजस मित्रा स्पीडअप ठेवायचा. विनोद दादा मी विनंती करतो दादा यांच्या नेतृत्वाखाली पहिली आपण चषक भरवलं होतं. एक महारणसंग्राम उभा केला होता. त्या रणसंग्रामाचा विजेता ठरला होता छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ. तोच संघ या चषकामध्ये फायनलच्या महामुकाबल्यामध्ये लढतीमध्ये फायनलच्या फेरीत पोहोचलाय आणि या फेरीमध्ये त्यांच्या विरुद्ध आहे सलतेवाडी संघ. जो इथे हा मॅच जिंकेल तो या ज्या ट्रॉफीवरती राजाचा मुकुट चढवलेला आहे आमच्या निगडेवाडीच्या ग्रामस्थांनी त्या ट्रॉफीच्या राजाच्या मुकुटाचा मानकरी होईल. चला बॅटर स्पीडअप मध्ये यायचं आहे. प्रत्येकाचं नाव आवर्जून घेतलं जाणार नाहीये. पंधरा धावांची गरज. चला बॅटर अनिकेत आणि उमेश छत्रपती 11 कोळेकरवाडीचे हे दोन सरदार मैदानाच्या आतमध्ये उतरतायत आणि नेहमीच सातत्याने टीमला लीड करत असताना A1 जोडी कोळेकरवाडी गावची मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना क्षेत्ररक्षण सजवलंय सलतेवाडी संघाने. जर पाहिलं गेलं तर एक्सक्युअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट कव्हर, मिड ऑफ आणि मिड ऑन ठेवलाय खास करून उमेश साठी. चेंडू असतील मात्र 12 धावा जमवायच्या आहेत 15. या स्पर्धेसाठी जो प्रेक्षक मायबापांनी देखील जो प्रतिसाद दिला या क्रिकेटच्या पंढरीमध्ये त्यांचं देखील स्वागत आहे. होते मॅचला सुरुवात गोलंदाजी ट्रॅक वरती सलतेवाडी संघाकडून तेज तर्रार अक्षय आतापर्यंत कोणतेही भय घेत नसताना त्याने पॉवर प्लेचं षटक हाताळलंय. मराठमोळा स्वॅग मराठी मातीतील हिरा सलतेवाडी गावचा सुपुत्र पहिला चेंडू हाताळेल आणि समोर असेल तो म्हणजे फलंदाज अनिकेत. आणि या तिन्ही फलंदाजांनी बेस्ट प्लेयरची जर्सी घातलेली आहे त्यामुळे बेस्ट वर्सेस मुकाबला. राजा वर्सेस राजा, सरदारा विरुद्ध सरदार, सेनापती विरुद्ध सेनापती असा मुकाबला आपण पाहतोय. 12 चेंडू 15 धावांची गरज. पंच मॅच ऑन करायचे. सलतेवाडी संघाला 2 रनांची पॅनल्टी लागले. म्हणजे तुम्हाला जमवावे असतील 12 चेंडू 13 धावा. मॅचला होते सुरुवात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या मॅच साठी आणि उपस्थित मान्यवरांच्यासाठी. पहिला बॉल येतोय. धावांचा पाठलाग करायचा. चेंडू असतील 12 आणि धावा जमवायच्या आहेत 13.
पहिलाच बॉल आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळला फटका डिपला एक क्षेत्ररक्षक पहिला धाव वेग आणि दुसरीचा प्रयत्न थोडंसं पंबल आणि पूर्ण केली जाते धाव 2 धावा धाव फलकावरती जोडली जाते 11 चेंडू 11 धावा क्रॉस ठेवलेला आहे लॉंग ऑन थोडासा वाईडिश लॉंग ऑनला घेतलेला आहे ज्या पद्धतीची बॅटिंगची खेळी आहे अनिकेतची ओ उडवलाय तुटता तारा तुटती चांदणी आणि चांदणीवरती मिळणार आहे विष ती म्हणजे फलंदाजाला 6 धावांची षटकार येतोय 6 धावाच्या मदतीने धावफलक थेट पोहोचतोय 8 या आकड्यावरती आता मात्र या मॅच मध्ये विजय मिळवण्यासाठी धावांची गरज असणार आहे ती म्हणजे फक्त 5 हो काठी काढले एक शेर तर दुसरा सव्वा शेर तर हा आहे बब्बर शेर विकेटचा पतन क्लीन बोल्ड ह्यूज विकेट मोठा झटका चला नवीन बॅट्समन स्पीडअप मध्ये यायचंय जे दार उघडवतात त्याच दाराने दरोडा टाकला गोलंदाज अक्षयने आणि हा वाघ सलतेवाडीचा धडधडतोय मैदानाच्या आतमध्ये आणि अशीच डरकाळी फुटणार आहे आपल्या सह्याद्रीच्या दरीखोऱ्यामध्ये कारण चंद्रपूर जिल्ह्यातून कालच 2 वाघीण चंदा आणि चांदणी आपल्या या पश्चिम महाराष्ट्राच्या कोयना अभयारण्य चांदोली अभयारण्य आणि राधानगरी अरण्यात यशस्वीरित्या सोडल्या गेलेल्या आहेत खूप दिवसानं जसा या सह्याद्रीच्या दरीखोऱ्यात मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा आणि मराठ्यांचा वाघ गरजत होता तशा आता पुन्हा एकदा या वाघिणी गरजणार आहेत आणि त्याच पद्धतीने हा खेळ मैदानात आपण रंगताना पाहतोय क्लीन बोल्ड केलाय अजय येतोय चिकू अजयसाठी फील्ड पोझिशन थोडीशी हटवली जाते लेफ्टी बॅट्समन आहे अष्टपैलू खेळाडू ज्याने दुसरं षटक सुरेख हाताळलं होतं फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट घेतल्या होत्या तोच अजय पहिलाच बॉल यावेळेस बॉडी अटॅकिंग गोलंदाजी चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव जोडली जाईल धावफलक पोहोचतंय 1 धावेच्या मदतीने 9 पेनल्टीच्या 2 धावा खूप त्रास देऊन जातील सलतेवाडी संघाला परंतु अजून देखील या मॅच मध्ये जमवून ठेवलेला आहे अक्षय जो हिटमॅन आहे कोळेकरवाडी संघाचा कोळेकरवाडीचा राजा त्यांना अजून एक देखील बॉल खेळलेला नाहीये तो नॉन स्ट्रायकिंग एडला राऊंड संपूर्ण मॅच पाहतोय उमेश कोळेकर कमी वेळामध्ये सर्वात बहारदार खेळ करणारा एक चांगला खेळाडू आपल्या पाटण तालुक्यातून एक सितारा तयार झालाय ओ फुल टॉस चुकी केले फुल टोल वसूल केला जाईल आणि विजेता संघ पंचांचा इशारा काय येतोय पंचांचा इशाराकडे लक्ष आहे सगळ्यांचं हा येतोय चौकार 4 धावा एस पंचांनी हा दर्शवलेला आहे चौकार 4 धावा आणि टोटल धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या आहेत 12 8 आणि हा 4 12 अजून 1 धावेंची गरज आहे चला स्पीडअप मध्ये मॅच ऑन ठेवायची आहे पंच थोडस इथे करेक्शन आहे हा सामना विजेता झालेला आहे संघ कारण की 1 धाव आहे ती धाव नंतर हा चौकार आलेला आहे मॅच डन आहे मॅच जिंकलेला आहे कोळेकरवाडी संघ 13 धावा
सारकेवाडी संघ आपल्याला देखील विनंती करतो आपण व्यासपीठाच्या समोर लगेच यायचंय. या सातर्व दादा आपण लगेच आपला संघ घेऊन व्यासपीठाच्या समोर या. आणि त्याचबरोबर डबल चॅम्पियन लगातार दुसऱ्या वेळेला दुसरा संडे चॅम्पियन ठरलेला छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ. बोल माझ्या मागे एकदा जोरदार बोल.